हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आय एम न्यूट्रिशनिस्ट माधुरी हेंगरे. आज मी PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याविषयी माहिती सांगणार आहे, याची कारणं सांगणार आहेत. तर अशी कोणती कारणं आहे, याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आजकाल लेडीजमध्ये. म्हणजे जेव्हापासून पिरियड स्टार्ट होतात, पाळी सुरू होते तेव्हापासूनच ह्याचं प्रमाण हे वाढत जातं. म्हणजे 1-2 महिन्याने येणे पाळी, ते 3 महिन्याने येणे पिरियड्स. तर हे होण्यामागे कोणती कारणं आहेत? पहिलं कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता, हेरिडिटी. तर तुमच्या मावशीला, आईला जर PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याचा त्रास जर असेल तर ते होण्याची शक्यता एक 20 ते 30% असते, होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे हे झालं फर्स्ट कारण. पहिलं कारण हे झालं. दुसरं कारण आहे ते म्हणजे ऑफकोर्स ओव्हरवेट. वजन जर जास्त असेल तर होण्याची शक्यता ही जास्त असते. पण असं नाही की फक्त वजन जास्त असेल तरच PCOS म्हणजे इरेग्युलर पिरियड्सचा त्रास होतो. पण तुमचं वेट जर हेल्दी रेंजमध्ये असेल, वेट तुमचं जरी ओव्हरवेट नसेल तरीसुद्धा हे होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरं कारण आहे ऑफकोर्स अनहेल्दी डाएट, बॅलन्स डाएट नसणं, जंक फूडचं प्रमाण खूप असणं. जंक फूड वेळेवर खाणं नसेल, वेळेवर जेवण नसेल, तर हे एक कारण आहे. आजकाल बरंच त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे जंक फूडचं. त्यानंतर त्याच्यानंतरचं एक कारण आहे ते म्हणजे की हार्मोन इम्बॅलन्स. हे एक कारण आहे की याच्यामुळे हा PCOSचा जो त्रास आहे तो होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे स्ट्रेस. जर तुम्हाला खूप मानसिक ताण असेल तर हे सुद्धा याच्यामुळे सुद्धा हा जो इरेग्युलर पिरियड्सचा त्रास हा होऊ शकतो PCOSचा. त्यामुळे स्ट्रेस लेवल मॅनेज करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे ही सगळी अशी कारणं आहेत पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमची. तर यासाठी काय करणं गरजेचं आहे? ऑफकोर्स बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. तुम्ही गायनोकॉलॉजिस्टला दाखवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बॅलन्स डाएट असणं सुद्धा आवश्यक आहे. अजून काही डाएट, न्यूट्रिशन, फिटनेस रिलेटेड व्हिडिओज, काही इन्फॉर्मेशन हवी जर इच्छा असेल व्हिडिओ करण्याची तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगाल.